भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 11 बंधमुक्त लक्षणे भक्त आणि भक्ती याचा भाग 3। श्रीकृष्ण म्हणाले, ज्या जीवाला देहाबाबतच प्रीती असते तो जीव बद्ध समजावा। तो मंदमती असतो, कारण त्याला जीवनाचं ध्येय समजलेलं नसतं। संसारात मायेच्या भ्रमातच त्याची भ्रमंती चालू असते। तो त्याचा भ्रम हा स्वप्नवत असतो, त्यात सत्याचा लवलेशही नसतो। हे त्याला कळत नाही। त्याला त्यातून जे थोडं सुख मिळतं त्या सुखामागे दुःख उभंच असतं। त्याचं मन रात्रंदिवस विषयविकारात बुडालेलं असतं, त्यामुळे त्याचे संकल्प कधीच पूर्ण होत नाहीत। उलट विकल्पाच्या जाळ्यात तो फसतो। ईश्वराचं खरं स्वरूप त्याला कळत नाही आणि कळावं असं ज्याला वाटत नाही तो पूर्णपणे बद्ध जीव समजावा। आणि दुसरा जीव ज्याला मुक्त म्हणतात त्याला सर्व संसार हा मिथ्याच वाटत असतो। संसाराकडे तो स्वप्नवत पाहतो, दैनंदिन घटनांकडे तो साक्षीत्वानं पाहतो। असं घडावं वा असं घडू नये असा त्याच्या मनात संकल्प नसतो। संकल्प नाहीत म्हणून विकल्पही नाहीत। जे होईल ते आणि जसं होईल तसं त्याला मान्य असतं। त्याबद्दल कोणताही हर्ष व शोक त्याला होत नाही। प्रारब्धाप्रमाणे येणारी सुखदुःख तो आनंदानं स्वीकारतो। त्याचं मन कधीही डळमळत नाही। उद्धवा, तो मुक्तावस्थेत आहे असं समजावं। पण देवा, बद्ध मुक्तांचे बाह्य रंग कसे असतात? एखाद्या साधकाला पाहता तो मुक्तावस्थेकडे गेला आहे का, अजून बद्धावस्थेतच आहे का, हे कसं ओळखायचं? उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण सांगू लागले, म्हणाले, उद्धवा, बद्ध मुक्त ओळखण्यासाठी त्यांचे धर्म त्यांची कर्म हीच प्रमाण ठरतात। जो मुक्त म्हणून असतो त्याला त्रिगुणांच्या धर्माचा लेप लागत नाही। इंद्रियांमार्फत होणाऱ्या त्याच्या कोणत्याही कर्मातून त्याला कर्मबंध लागत नाही। त्याच्या मनात विषय विकारांचे तरंग उठत नाहीत, त्यामुळे त्याचा संग वा रंग मनाला चिकटतच नाही। त्याची सर्व कर्म निष्काम भावनेतून होताना दिसतात। मायेची अशाश्वतता, भासमयता त्याला उमजलेली असल्यानं काम क्रोधादिक वृत्ती, कोणत्याही गोष्टीबद्दल लगेच प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती या त्याला त्रास देत नाहीत। तो मनाची वृत्ती शून्य अवस्था ठेवण्याच्या प्रयत्नात असतो। तो जे जे कर्म करतो, जे जे बोलतो त्यात एक ईश्वर भावच असतो। देहात असूनही तो देहभावातून दूर असतो। त्याला निजस्वरूपाचा ध्यास लागलेला असतो। जनात वावरताना दिसला तरी तो एकांतातच असतो आणि एकांतात तो केवळ त्या श्रीकांताचाच असतो। तो अत्यावश्यक तेवढेच व्यवहार करताना दिसतो। त्याचं सर्व अवधान आत्मसुखाकडे लागलेलं असतं। उद्धवा, असा भक्त मुक्तावस्थेत आहे असं समजावं। उद्धवा, या उलट असणारी स्थिती ही बद्धाची असते। तो रात्रंदिवस भोगासाठीच झटताना दिसतो। त्याची कर्म सकाम हेतूची असतात। त्याला आपल्या कर्माचा, आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो। कर्माचा करता आणि भोगता तो स्वतःला मानतो। त्रिगुणांचे भावाविष्कार त्याच्या वर्तनातून प्रगट होताना दिसतात। त्याचा देवधर्म हा दिखाऊ, दांभिक असा असतो। त्यामागे स्वतःची प्रतिष्ठा जपण्याचा अट्टाहास असतो। मोह मायादी जाळ्यात तो अडकलेला असतो। त्याचं मन त्यातच भरकटताना दिसतं। उद्धवा, माजलेला हत्ती पुढचं काही जाणून न घेता स्वतःहून समोरच्या हौदात उडी घेतो आणि स्वतःला बंदिवान करून घेतो, तसा
जो आपणच आपल्या जीवनाचं पतन ओढवून घेतो तो सर्वथैव बद्धावस्थेतच समजावा. भगवान श्रीकृष्ण बद्धमुक्ताची लक्षणं सांगता सांगता क्षणभर थांबले. हे पाहून उद्धवालाही आश्चर्य वाटलं. तो एकटक भगवंतांकडे पाहत राहिला. त्यांच्या नजरेत नजर देण्याच्या प्रयत्नात तो होता. भगवंतांनी जाणलं की ह्याला बद्धापेक्षा मुक्ताच्या लक्षणात जास्त रुची आहे. तो त्याच्या वलयात विहार करतोय हे पाहून ते म्हणाले, उद्धवा, मुक्तावस्थेत जो गेला त्यालाच मी ज्ञानी भक्त म्हणतो आणि तोच माझा आवडता भक्त होतो. माझ्या आवडीचं परिमाण सांगायचं तर तो माझा कांत व मी त्याची कांता असं नातं होतं. अशा नात्यातून भक्त भगवंत एकरूपता होत असते. श्रीकृष्ण उद्धव संवाद सांगताना शुकाचार्य पण त्या काळात गेले होते. परीक्षिताला ते भागवत कथा सांगत आहेत हे भान विसरून ते श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्या भावनेशी समरस झाले. त्यांना असं भावविवश पाहून परीक्षितानं विचारलं, मुनिवर्य, आपण कसला विचार करता आहात? वास्तवात भानावर आल्यासारखं वाटून शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञानी भक्तांची लक्षणं सांगतानाही तो कांत मी कांता हेच वाक्य उच्चारलं होतं. परीक्षिता, अर्जुन आणि उद्धव हे तसे वेगळे व्यक्तिमत्व असलेले पण उभयामधील एक साम्य म्हणजे दोघांचीही श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा, आढळ निष्ठा आणि भक्ती होती. म्हणून श्रीकृष्णानं दोघांना एकाच वाक्यात सांगितलं, परंतु दोघांकडून वेगवेगळी कार्य करून घेतली. आज आपण इथेच थांबूया. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.